ज्यांचा भूताप्रेतावर ठाम विश्वास असतो त्यापैकी मी सुद्धा एक आहे. आणि मी सुद्धा अशी खरी व भयंकर कथा अनुभवली आहे. ती अगदी सिनेमातील कथेप्रमाणे वाटेल, पण तेवढीच खरी आहे. गोष्ट 2002 म्हणजे जवळपास 20 वर्षांपूर्वीची आहे. ही घटना घडण्या अगोदर मी अतिशय साहसी, अर्थातच रात्री अपरात्री बिंदास फिरणारा, भूत प्रेत यावर अजिबात विश्वास न ठेवणारा व त्यांचं हसू करणाऱ्यांपैकी एक होतो. पण त्या काळ रात्रीने माझ्या आयुष्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. वर्ष 2002. परीक्षा नुकतीच संपली होती. मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आपल्या गावी गेलो होतो. तसा मी मुंबई येथे वास्तव्यास आहे. शनिवार होता आणि काही जणांना माहीतच असेल की दूरदर्शनवर पूर्वी फक्त शनिवार व रविवारी रात्री चित्रपट लागत असत. मी आणि माझा चुलत भाऊ नवनाथ, जो गावीच असायचा, आम्ही रात्री चित्रपट पाहत बसलो होतो. मी तो आधी बराच वेळा पाहिल्यामुळे जास्त लक्ष देऊन पाहत नव्हतो. घरातली सगळी मंडळी 8:30ला झोपून गेली होती. माझ्या चुलत भावाला तो चित्रपट खूप आवडायचा आणि आमचा चांगला सलोखा होता, म्हणून त्याला सोबत म्हणून आम्ही दोघंच चित्रपट पाहत होतो. चित्रपट रात्री साधारण 12:30 ते 1 वाजता संपायचा. 12:30 झाले असतील. अचानक माझे लक्ष घरातील पाळीव बोक्याकडे गेले. तो दरवाजाच्या खाली असलेल्या एका त्रिकोणी फटीतून बाहेर अगदी टक लावून पाहत होता. माझ्या लक्षात आल्यावर मी त्याला बऱ्याच वेळा हाक देऊन बोलावले. एरवी एका हाकेत माझ्याकडे पळत येणारा बोका आता मात्र 3-4 वेळा बोलावून सुद्धा आला नाही. त्याने साधे माझ्याकडे पाहिले सुद्धा नाही. फक्त एक टक लावून तसाच भ्याड नजरेने बाहेर काहीतरी बघत होता. चित्रपट संपला व आम्ही दोघं बाहेर ओट्यावर असलेल्या खाटेवर नेहमीप्रमाणे झोपण्यास आलो. सगळी मंडळी घरातच झोपायची, पण आम्ही लहान मुलं थ्रिल म्हणून गावी बाहेर मस्त खाटेवर झोपायचो. माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मी झोपण्यापूर्वी लघवी करण्यासाठी घरामागे गेलो. अशा वेळी बहुधा माझे भाऊ हे जास्त मागे आतल्या भागात न जाता थोड्या बाजूलाच लघवी करत असत. पण मी शहरात राहणारा, जरा लाजाळू, त्यामुळे संकोच वाटायचा आणि त्यात अंधाराची वगैरे अजिबात भीती नाही. पाहिलेल्या चित्रपटाचे गाणे गुणगुणत मी घरापासून काही अंतरावर असलेल्या मागच्या झाडीत गेलो. आमच्या घराची दिशा अशी की घरामागे दूरपर्यंत दुसऱ्या घरांच्या रांगा होत्या. रात्रीच्या अंधारात त्या घरातले बल्ब अगदी टिमटिमणाऱ्या काजव्यांसारखे भासायचे. एका बाजूला ती घरे आणि दुसऱ्या बाजूला नदीकडे जाणारा एक अंधारलेला रस्ता. कारण तेव्हा त्या रस्त्याला स्ट्रीट लाईट नव्हते. तो रस्ता अगदी नदीपर्यंत जायचा. माझ्या माहितीप्रमाणे तो रस्ता बहुधा नदीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी वापरला जायचा, कारण तिथूनच पुढे काही अंतरावर एक स्मशानभूमी होती. गावात एखादे मयत झाले की त्या रस्त्यावरून अंत्ययात्रा निघायची. त्या रस्त्याकडे पाहतच मी लघवी करत होतो. तितक्यात मला त्या रस्त्यावरून कोणीतरी माझ्या दिशेने चालत येताना दिसलं. सुरुवातीला वाटलं की बराच वेळ त्या अंधाऱ्या रस्त्याकडे बघत असल्यामुळे मला भास होत असावा, पण नाही. तिथून खरंच कोणीतरी चालत येत होतं. ती मानव सदृश्य आकृती जसजशी जवळ येऊ लागली तसे मला जाणवू लागले की ती एक बाई आहे. नववधू वाटत होती. नऊवारी साडी, कपाळावर भलं मोठं कुंकू, जे मला लांबूनही नीट दिसत होतं. केस मोकळे सोडले होते आणि असे वाटत होते की नुकताच नदीवरून स्नान करून आली असावी. तिचा गोरापान चेहरा अगदी स्पष्ट दिसत होता. म्हणजे आजही मी पाहिले तरी लगेच ओळखेन. ती जसजशी माझ्या दिशेने येऊ लागली तसे मला हुंदके देत रडण्याचा आवाज येऊ लागला. मला जरा आश्चर्यच वाटलं, कारण ती बाई रडत नव्हती, फक्त समोर बघून चालत होती आणि तिथे आमच्या दोघांशिवाय दुसरे कोणीही नव्हते. त्यामुळे तो रडण्याचा आवाज नक्की कुठून येतोय ते मी शोधू लागलो. मी तेव्हा लहान असल्यामुळे नक्की काय घडतंय हे कळत नव्हतं. त्यात मी शहरात असायचो, त्यामुळे मी अशा गोष्टींपासून अनभिज्ञ होतो. तितक्यात मी भानावर आलो आणि जाणवले की रात्रीचा 1 वाजून गेलाय आणि इतक्या रात्री नदीवर कोण कशाला आंघोळीला जाईल. ही बाई नक्की कोण आहे आणि कुठे चालली आहे? मनात तर्कवितर्क सुरू झाले.
कदाचित हिच्या नवऱ्याने हिला मारले असावे म्हणून अशी रात्री घराबाहेर पडली असेल. बघूया तरी कोणाच्या घरी जाते. तिच्या मागे जाण्याआधी मी घराकडे एकदा नजर टाकली तर भाऊ दिसला नाही. तसे मी पुन्हा त्या अंधाऱ्या रस्त्याकडे नजर फिरवली आणि बघतो तर काय, ती बाई कुठेही दिसली नाही. काही वेळापूर्वी मी जेव्हा तिला बघितलं तेव्हा ती अशा ठिकाणी होती जिथून घरही बरेच लांब होते. मी तरीही त्या बाजूच्या परिसरात ती कुठे दिसते का ते पाहू लागलो आणि तितक्यात अचानक जाणवले की आपण एखाद्या अनैसर्गिक गोष्टीचा अनुभव तर घेतला नाही ना. मन अस्वस्थ झालं. अशी रात्री अपरात्री एखादी स्त्री आंघोळ करून बाहेर का फिरेल आणि अवघ्या 5 ते 7 सेकंदात दिसेनाशी कशी होईल. मला आता भीतीने दरदरून घाम फुटला. हातपाय लटपटू लागले. तसाच धडपडत पळत जाऊन नवनाथ भाऊच्या गोधडीत शिरून भीतीने त्याला घट्ट मिठी मारली. इतक्याच जणू कुठून तो बोका आला आणि लगेच उडी मारून आमच्या दोघांमध्ये आला, जो एरवी कधीच आमच्या मध्ये झोपत नसे. आणि तसेही मला असे मांजर किंवा बोका अंथरुणात आलेला आवडत नाही. पण त्या रात्री मला ती सोबत आधार देऊन गेले. एक एक क्षण मला अगदी तासासारखा भासू लागला. जणू ती भयान रात्र पुढे सरकतच नव्हती. त्या गोधडी बाहेर डोकं काढायचीही हिंमत होत नव्हती. सारखं वाटायचं की मी बाहेर पाहिलं आणि ती समोरच उभी दिसली तर. याच विचारात ती संपूर्ण रात्र सरून गेली. सकाळी मला झोपेत थरथरत असल्याचे पाहून भावाने माझ्या कपाळावर हात ठेवत विचारलं, काय रे, काय झालं, तुला एवढा ताप कसा काय भरलाय. त्याचे बोलणे ऐकून काकू काळजीपोटी घरातून बाहेर धावत आली. मी रात्रीचा सगळा प्रसंग तसाच थरथरत सांगितला. त्यावर ते हसू लागले आणि म्हणाले की तू स्वप्न पाहिले असशील. आमचे बोलणे सुरू असतानाच काका काकूला म्हणाला, कशाला ग पोरांना रात्री बाहेर झोपू दिले, एकतर काल अमावस्या होती. हे ऐकताच माझ्या मनात भीतीची अजून एक लहर उमटून गेली. कारण काल जर अमावस्या होती तर त्या मिट्ट अंधारात त्या बाईचा चेहरा स्पष्ट कसा काय दिसला. माझी तब्येत अजूनच बिघडली. जवळपास 3 ते 4 दिवस मी तापाने फणफणलो होतो. त्यानंतर बरेच दिवस सर्वांनी थट्टा केली. पण माझी आई मला ओळखून होती. घरी आल्यावर तिने मला जवळ घेतले आणि माझ्यावर विश्वास ठेवला. आईच्या कुशीत आल्यावर एक दिलासा वाटला, सुरक्षित वाटू लागलं आणि मी हळूहळू या घटनेतून सावरलो. या घटनेने माझे आयुष्य पार बदलून टाकले. गावाला गेल्यावर रात्री कधीही घराच्या मागे त्या झाडीजवळ जायची हिंमत झाली नाही. मला आजही त्या सुंदर स्त्रीचा चेहरा अगदी स्पष्टपणे आठवतो आणि ती भयान अमावस्येची रात्र आठवते. तो नदीचा स्मशानाकडे जाणारा रस्ता असा भयानक अनुभव देऊन जाईल असे कधीच वाटले नव्हते.